आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर। राजस्थानमधील करौलीमध्ये मोदींची जाहीर सभा, तर राहुल गांधींची जोधपूर आणि बिकानेरमध्ये सभा। पुण्यात रवींद्र धंगेकरांसाठी थेट राहुल गांधी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरणार। लवकरच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा धंगेकरांसाठी रोड शो। नागपुरातील बेझनबाग मैदानावर मायावतींची सभा, बसपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मायावती रणशिंग फुंकणार। डोंबिवलीमधील मनसैनिकांचा मनसेला रामराम। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर डोंबिवलीमध्ये मनसेचे पदाधिकारी मिहिर दौतेंसह 7 जणांचा राजीनामा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज नांदेडमध्ये सभा, प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये सभेचं आयोजन। महायुतीचे नेते उपस्थित राहणार। दुपारी 4 वाजता सभा होणार। शरद पवारांची आज पुण्यामध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद, एका मोठ्या नेत्याचा पवार गटामध्ये प्रवेश होण्याची शक्यता। दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यामधील बालगंधर्व नाट्यगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा मेळावा होणार। बारामती मतदारसंघातील सासवडमध्ये आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद सभा। विजय शिवतारेंकडून सभास्थळाची पाहणी। आज संध्याकाळी 5 वाजता पालखी मैदानावर सभेचं आयोजन। बीडमध्ये आज महायुतीची बैठक, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन। राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना मनसे नेते आणि प्रवक्ते प्रत्युत्तर देणार। मनसेची शनिवारी सकाळी 10 वाजता एमआयजी क्लब इथे बैठक होणार। मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात चर्चेची शक्यता। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांची आज पत्रकार परिषद। पुण्यामध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार। लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चेची शक्यता। अहमदनगरच्या श्रीगोंदामधील बीआरएसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। शेलार यांच्या प्रवेशानं मवियाचे उमेदवार निलेश लंकेंना फायदा होणार। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाचे उमेदवार प्रशांत पडोळेंच्या प्रचार सभेचं आयोजन। सुषमा अंधारेंची सभेला हजेरी। मविया उमेदवारांना जिंकवण्याचं अंधारेंचं आवाहन। बुलडाण्यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। विविध मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू। रत्नागिरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटीवरील 8,000 शासकीय जाहिरातींचे बोर्ड हटवले। एसटीवरील जाहिरातींकडे दुर्लक्ष केल्यानं एसटीच्या सहाय्यक अधीक्षकांचं निलंबन। निवडणूक विभागाची कारवाई। निवडणुकीच्या कामामध्ये सहकार्य न केल्यास शिक्षकांवर कारवाई। उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा। पुण्यात अजित पवारांकडून महात्मा ज्योतिबा फुले वाड्यामध्ये अभिवादन। महात्मा फुले वाड्यामध्ये लवकरच स्मारक उभारणार, पवारांचं वक्तव्य। निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र गुजरात सीमेवर 3 नियंत्रण पथकाकडून कसून तपासणी। मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे आणि दारूची मोठी वाहतूक होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांची करडी नजर। हिंगोलीचे ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटलांकडून प्रचाराला सुरुवात। नांदेडमध्ये बाहूरच्या रेणुका मातेचं दर्शन घेऊन पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडला। नांदेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार रथ सज्ज। वसंतराव चव्हाणांच्या प्रचाराला सुरुवात। विदर्भात आणखी 2 दिवस गारपीट। खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 22 जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत अवकाळीची शक्यता। बुलडाण्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 एकरमधील मका जमीनदोस्त। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उघड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या समस्येमध्ये वाढ। जंगलामध्ये पाणी मिळत नसल्यानं वन्य प्राण्यांची पाण्यासाठी शोधाशोध। नांदेडमध्ये शेतकऱ्यांना 2 एकर टोमॅटोच्या शेतीतून घेतलंय लाखोंचं उत्पन्न, तर 3 एकर शेतीमध्ये कोबी, काकडीचंही चांगलं उत्पन्न। दिवसेंदिवस हळदीच्या दरामध्ये वाढ। वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळदीला 15,500 इतका दर, तर हळदीची आवक 7,000 क्विंटल झाल्यानं शेतकरी समाधानी। नाशिकमध्ये मागील 12 दिवसांपासून कांदा लिलाव बंद। तोडगा म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा पर्यायी बाजार सुरू, मात्र कमी दरामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी 400 रुपयांचं नुकसान। अहमदनगर संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा। संपदा पतसंस्थेतील 13 कोटी 38 लाखाच्या अपहार प्रकरणी 17 आरोपी दोषी। नाशिकच्या मालेगावमधील महाळदे शिवारामधील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग। आगीमध्ये दिव्यांग तरुण मोहम्मद मसीन याचा होरपळून मृत्यू। वाशिममध्ये घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे शेतकऱ्याच्या घराला भीषण आग। रिसोडच्या रायताळ गावातली घटना, जीवितहानी नाही। पुणेकरांकडून पाणीपट्टीची वेळेत वसुली, पण पाणी वेळेवर नाही। पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबाबत पालिकेकडे ढीगभर तक्रार अर्ज।
पुण्यात नालेसफाईसाठी 10 मे पर्यंत मुदत. महापालिका आयुक्तांचा आदेश. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नालेसफाईला सुरुवात. पुणे शहरामध्ये सायबर चोरट्यांचा धुमाकूळ. ऑनलाईन फसवणूक करत दिवसभरामध्ये 1 कोटींचा गंडा. पुणे पोलिसांचं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात. आतापर्यंत 108 लाख टन साखरेचं उत्पादन. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 3 लाख टन उत्पादन जास्त. बुलढाण्यामध्ये जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये शेकडो होमिओपॅथी डॉक्टरांचा सहभाग. तर रॅलीतून होमिओपॅथी औषधांबाबत जनजागृती. पुण्यामध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त बनणार 10,000 किलोची मिसळ. शेफ विष्णू मनोहर यांच्या देखरेखीखाली ही मिसळ बनवून वाटप केले जाणार. पुण्याच्या भोरमध्ये स्वामी समर्थ मठाला सुनेत्रा पवारांची भेट. सुनेत्रा पवारांनी स्वतः महाप्रसादाचं वाटप करत नागरिकांशी संवाद साधला. धाराशिवच्या संभाजीनगर भागामध्ये स्वामी समर्थांच्या जयंतीनिमित्त वाजत गाजत दिंडीचं आयोजन. तर मोठ्या संख्येनं भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. विद्यार्थ्यांसाठी एससीबीसी आरक्षणानुसार 10% जागा आरक्षित ठेवाव्या लागणार. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश.